नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्व ठाणेकर ज्या उत्सवाची वाट आतुरतेने पाहत असतात तो उत्सव म्हणजे नवरात्रीचा उत्सव. येत्या 17 ऑक्टोबर पासून या नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होती. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति षड्विता नवरात्रीचा उत्सव म्हटला की सर्वात आधी डोळ्यांसमोर उभी राहते ती धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरुवात केलेल्या टेंभी नाक्याची देवी. भव्य दिव्य आगमन मिरवणूक, डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे देवीची मूर्ती. या टेंभी नाक्यावर देवीचं दर्शन घेण्यासाठी 9 दिवसात लाखो भाविक येत असतात. देवीला साकडं घालत असतात, त्यांची व्यथा मांडत असतात, देवीकडे आशीर्वाद मागत असतात. आणि ही देवी आपल्या भक्तांचे गाराणे ऐकते आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करते. म्हणून ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. पण यावर्षी या उत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे आणि या कोरोनामुळे या दुर्गेश्वरीच्या भक्तांना आपल्या देवीचं दर्शन होईल की नाही याबाबत त्यांच्या मनात शंका आहे. पण ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे दिघे साहेब यांच्या देवीचे दर्शन सर्वांना व्हावे यासाठी मंडळाने सर्व भक्तांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच फेसबुक आणि यूट्यूबवर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत देवीची होणारी प्राणप्रतिष्ठा, त्याच दिवशी संध्याकाळी 8:30 ते 10 दरम्यान होणारे देवीचे पूजन आणि महाआरती, दररोज सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत होणारा देवीचा अभिषेक, दुपारी 12:30 ते 2 दरम्यान होणारी देवीची पूजा आणि महाआरती, त्यानंतर दुपारी 3 ते 5 दरम्यान होणारा श्री दुर्गा सप्तशती पाठ आणि रात्री पुन्हा 8:30 ते 10 दरम्यान होणारे देवीचे पूजन आणि महाआरती, हे सर्व या नवरात्र उत्सवात तुम्हाला लाईट अँड शेडच्या यूट्यूब चॅनलवर आणि ठाणे लाईव्हच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे. सोशल डिस्टन्सचं पालन व्हायला हवं, सर्व नियमांचं पालन व्हायला हवं. यासाठी जय अंबेमा धर्मादाय विश्वस्त संस्था या मंडळाने यावर्षी या टेंभी नाक्याच्या ठाण्याच्या दुर्गेश्वरीचं दर्शन ऑनलाईन ठेवलेलं आहे. आपण सर्वांनी या दुर्गेश्वरीच्या भक्तांनी ऑनलाईन या दर्शनाचा लाभ घ्यावा यासाठी मंडळानं यावर्षी ही सुविधा आपल्या भक्तांसाठी उपलब्ध करून दिली आहे.